काठमांडूला अडकलेल्या 58 भाविकांची सुटका करण्यात आलेली आहे। भाविकांनी देवेंद्र फडणवीसांकडे धाव घेतली। फडणवीसांच्या मदतीने भाविक आपापल्या घरी सुखरूप पोहोचलेले आहेत। काठमांडूमध्ये अडकलेल्या भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। ते सुखरूप आपापल्या घरी पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी धाव घेतली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्यांना मदत केली। देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने ते भाविक आपापल्या घरी सुखरूप पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने भाविक सुखरूप आपल्या घरी पोहोचलेले आहेत। काठमांडू मध्ये हे सर्व भाविक अडकले होते। या सर्व भाविकांची आता सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। ते सुखरूप आपल्या घरी पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, काय या संदर्भातली माहिती, कशा प्रकारे हे नागरिक भाविक तिथे अडकले होते आणि त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच जर पाहायचं झालं तर 58 भाविक जे आहेत ते नवी मुंबई, कामोठे आणि रायगड या भागातील 58 जे नागरिक आहेत ते पर्यटनासाठी नेपाळला गेले होते आणि त्यानंतर त्यांना जबरदस्ती एका वेगळ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये त्यांना बसवण्यात आलं। मात्र त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कंपनीचं असं म्हणणं होतं की ज्या मागील टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून तुम्ही प्रवास करत होता त्यांचे 6 लाख थकलेले आहेत आणि तुम्ही ते दिल्याशिवाय जाऊ शकत नाही, अशा प्रकारे त्यांना धमकावण्यात आलं। आणि यानंतर तिथलेच एक म्हात्रे म्हणून एक गृहस्थ आहेत, त्यांनी महाराष्ट्रामधील अनेक नेत्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मेसेज केला आणि मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तातडीने देवेंद्र फडणवीसांच्या स्वीय सहायकाने त्या ठिकाणी असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वीय सहायकांना फोन करून त्या ठिकाणी टीम पाठवली आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट जे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून या संपूर्ण जे 58 जे भाविक आहेत त्यांची सुटका करून उत्तर प्रदेश मधून त्यांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था देखील केलेली आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।